अपडेट न्यूज। बोरी अरब इथं रमजान ईद उत्साहात। बोरी अरब येथील दिनांक 21 मार्च 2026 रोजी शनिवारला मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद उत्सवात शुक्रवारला संध्याकाळी 7 वाजता मगरिब नमाजीनंतर मुस्लिम बांधवांनी मुलामुलींनी चांद बघण्यासाठी आकाशमध्ये उत्साहात गर्दी केली होती। चांद दिसल्यानंतर आनंदाच्या वातावरणात मुलांना गळे लागून शुभेच्छा दिल्या व नंतर मुस्लिम बंधू ईदच्या तयारीत लागले। रमजान ईद शनिवारला सकाळी सर्व मुस्लिम बंधू व लहान मुले जामा मस्जिदमध्ये सकाळी 7:30 वाजता एकत्र येऊन सर्व मुस्लिम बांधवांनी तेथून कब्रस्तान ईदगाहमध्ये रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी रवाना झाले। कब्रस्तान ईदगाहमध्ये रमजान ईदची नमाज सकाळी 8:15 वाजता जामा मस्जिदचे आलिम मोहम्मद सोहेल यांनी अदा केली। नमाजनंतर अमन व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। रमजान ईद बरोबरची इतर माहिती मुस्लिम बांधवांना सांगितली। तक्रीरमधून रमजान ईद महत्त्व पटवून अपंग, विधवा, यतीम, गरीब अशी गरजू लोकांना जकात अदा करावी, आईवडिलांची सेवा करावी, त्यांचं पालन करावं अशी महत्त्वाची माहिती मोहम्मद सोहेल अलीम साहब यांनी दिली। नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारकबाद दिली व सर्व मुस्लिम बांधवांना एकमेकांनी गळे लागून ईदच्या शुभेच्छा दिल्या। जामा मस्जिदचे अध्यक्ष तन्वीर अहमद शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदच्या बहार येऊन गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळे लागून ईदच्या शुभेच्छा दिल्या व नंतर सर्व मुस्लिम बांधव हजरत अरब साहब बाबा यांच्या दर्ग्यावर अमन व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। दर्ग्याजवळ बोरी गिरिजानंद कळंबे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, माजी सैनिक विजय कळंबे, ग्रामपंचायत उपसरपंच ओमप्रकाशजी लड्डा, विनोद भाऊ कावरे पाटील, योगेश नागदेव, लाडखेड पोलीस स्टेशन बीड जमदार यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळे लागून ईदच्या शुभेच्छा दिल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.